माझी फुल गॅरंटी आहे, हे जर तुम्ही केलं तर बाई तुमच्यासाठी दिवाणी होईल, तुमच्यासाठी तडफडेल आणि तुम्हाला कॉल करण्यासाठी ती तडफडेल आणि तुम्हाला जवळ घेण्यासाठी ती तडफडेल. तर नमस्कार मित्रांनो, मराठी ऑल अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलेलो आहोत. तो एकदा करून पाहिला तर ती स्त्री तुमच्या प्रेमात वेडी होईल. ती तुम्हाला दिवसरात्र स्वतःहून कॉल करेल, तुमच्या प्रेमात तडफडेल आणि 24 तास फक्त तुमचाच विचारात हरवून जाईल. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल, खरी मोहब्बत करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक खास पद्धत घेऊन आलो आहोत. या उपायाचा वापर करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करू शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे तिच्याकडून गोष्टी करून घेऊ शकता. मग ती व्यक्ती एखादी स्त्री असो, पुरुष असो, तुमची गर्लफ्रेंड असो वा बॉयफ्रेंड असो. हा उपाय तुम्ही घरी बसून स्वतः करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही तांत्रिकाकडे किंवा बुवाकडे जायची गरज अजिबात नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला असा चमत्कार दिसेल की ज्या स्त्री किंवा पुरुषासाठी तुम्ही हा उपाय केला आहे, ती व्यक्ती तुमच्या प्रेमात अस्वस्थ होईल आणि तुम्हाला मिळवण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी तडफडू लागेल. हा उपाय मुलगा किंवा मुलगी दोघेही एकमेकांसाठी करू शकता. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, तो आता आपण पाहूयात. सगळ्यात आधी तुम्हाला नीम म्हणजेच कडुलिंबाची 2 पानं घ्यायची आहेत. त्यासोबत एक मार्कर पेन आणि एक पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे. हे साहित्य घेतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ होऊन हा उपाय करायचा आहे. हा तोडगा तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी, कोणत्याही नक्षत्रात करू शकता. यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाचे बंधन नाही. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्याच दिवशी हा उपाय करू शकता. हा फक्त एक वेळ करायचा तोडगा आहे. एकदा हा उपाय केल्यावर तुम्हाला यात 100% यश मिळेल, याची मी खात्री देतो. तुमच्या मनात कोणताही संशय न ठेवता हा उपाय करा. तुमचे काम नक्की होईल. आता नीट समजून घ्या की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. सगळ्यात आधी कडुलिंबाची 2 पानं अशा प्रकारे हातात घ्या. पहिल्या पानावर तुम्हाला तुमच्या प्रेमाचे, ज्या व्यक्तीला वश करायचे आहे तिचं नाव लिहायचं आहे. समजा तिचे नाव कविता असेल तर पानावर कविता असे नाव लिहा आणि त्याच्या खाली 7 हा आकडा लिहा. आता दुसऱ्या पानावर तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव लिहायचे आहे आणि त्या नावाच्या खालीसुद्धा 7 हा आकडा लिहायचा आहे. हे लिहून झाल्यानंतर आता तुम्हाला वशीकरणाचा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र कसा आहे, किती वेळा बोलायचा ते नीट ऐका. हा मंत्र तुम्हाला 88 वेळा 88 टाइम्स बोलायचा आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे आहे. नीट लक्ष देऊन हा मंत्र ऐका. मंत्र असा आहे: ओम कामेश्वरी भूतानि मम वयस्मम. ओम कामेश्वरी भूतानि मम वयस्मम. भूतानी झाल्यानंतर तुम्हाला मध्ये ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, जिला वश करायचं आहे तिचं नाव घ्यायचं. मम वस्यम असं म्हणायचं. ओम कामेश्वरी भूतानी, त्या व्यक्तीचं नाव घ्या. मम वस्यम. ओम कामेश्वरी भूतानी, ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्याचं नाव घ्या. मम वस्यम असं करायचं आहे. दोन्ही कडुलिंबाची पाने तुमच्या हातात पकडून हा मंत्र 88 वेळा बोला. मंत्र झाल्यानंतर त्या पानावर 7 वेळा फुंकर मारा. त्यानंतर ही दोन्ही पानं एकमेकांना जोडून एकत्र बंद करा. बस तुम्हाला फक्त एवढाच विधी करायचा आहे. हा विधी केल्यावर ती व्यक्ती तुमच्या प्रेमात वेडी होईल. आता या पानांचं काय करायचं, तर ही दोन्ही पाने घेऊन कुठेतरी थोडी माती खोदून त्यात दाबून टाका किंवा एखाद्या स्वच्छ वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या. एवढा सोपा उपाय केल्यावर तुमचे प्रेम, तुमची मोहब्बत तुमच्याकडे परत येईल. ती तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू लागेल, तुमच्याशी लग्न करायलाही तयार होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती आपल्याला कशी वाटली, मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सांगा. हा मूळ व्हिडिओचा उद्देश असा आहे की फक्त जे उपाय तोडगे सांगितलेले तर हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली. जय श्रीराम. माझी फुल गॅरंटी आहे,
हे जर तुम्ही केलं तर बाई तुमच्यासाठी दिवाणी होईल, तुमच्यासाठी तडफडेल आणि तुम्हाला कॉल करण्यासाठी ती तडफडेल आणि तुम्हाला जवळ घेण्यासाठी ती तडफडेल. तर नमस्कार मित्रांनो, मराठी ऑल अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलेलो आहोत. तो एकदा करून पाहिला तर ती स्त्री तुमच्या प्रेमात वेडी होईल. ती तुम्हाला दिवसरात्र स्वतःहून कॉल करेल, तुमच्या प्रेमात तडफडेल आणि 24 तास फक्त तुमचाच विचारात हरवून जाईल. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल, खरी मोहब्बत करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक खास पद्धत घेऊन आलो आहोत. या उपायाचा वापर करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करू शकता आणि तुमच्या मनाप्रमाणे तिच्याकडून गोष्टी करून घेऊ शकता. मग ती व्यक्ती एखादी स्त्री असो, पुरुष असो, तुमची गर्लफ्रेंड असो वा बॉयफ्रेंड असो. हा उपाय तुम्ही घरी बसून स्वतः करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही तांत्रिकाकडे किंवा बुवाकडे जायची गरज अजिबात नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला असा चमत्कार दिसेल की ज्या स्त्री किंवा पुरुषासाठी तुम्ही हा उपाय केला आहे, ती व्यक्ती तुमच्या प्रेमात अस्वस्थ होईल आणि तुम्हाला मिळवण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी तडफडू लागेल. हा उपाय मुलगा किंवा मुलगी दोघेही एकमेकांसाठी करू शकता. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, तो आता आपण पाहूयात. सगळ्यात आधी तुम्हाला नीम म्हणजेच कडुलिंबाची 2 पानं घ्यायची आहेत. त्यासोबत एक मार्कर पेन आणि एक पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे. हे साहित्य घेतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ होऊन हा उपाय करायचा आहे. हा तोडगा तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी, कोणत्याही नक्षत्रात करू शकता. यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाचे बंधन नाही. तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्याच दिवशी हा उपाय करू शकता. हा फक्त एक वेळ करायचा तोडगा आहे. एकदा हा उपाय केल्यावर तुम्हाला यात 100% यश मिळेल, याची मी खात्री देतो. तुमच्या मनात कोणताही संशय न ठेवता हा उपाय करा. तुमचे काम नक्की होईल. आता नीट समजून घ्या की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. सगळ्यात आधी कडुलिंबाची 2 पानं अशा प्रकारे हातात घ्या. पहिल्या पानावर तुम्हाला तुमच्या प्रेमाचे, ज्या व्यक्तीला वश करायचं आहे तिचं नाव लिहायचं आहे. समजा तिचे नाव कविता असेल तर पानावर कविता असे नाव लिहा आणि त्याच्या खाली 7 हा आकडा लिहा. आता दुसऱ्या पानावर तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव लिहायचे आहे आणि त्या नावाच्या खालीसुद्धा 7 हा आकडा लिहायचा आहे. हे लिहून झाल्यानंतर आता तुम्हाला वशीकरणाचा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र कसा आहे, किती वेळा बोलायचा ते नीट ऐका. हा मंत्र तुम्हाला 88 वेळा 88 टाइम्स बोलायचा आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे आहे. नीट लक्ष देऊन हा मंत्र ऐका. मंत्र असा आहे: ओम कामेश्वरी भूतानि मम वयस्मम. ओम कामेश्वरी भूतानि मम वयस्मम. भूतानी झाल्यानंतर तुम्हाला मध्ये ज्या